अशोक विजयदशमी तथा धम्म दीक्षा समारोह के लिए महज 2 दिन बाकी हैं, लेकिन आप देख सकते हैं कि अभी भी दीक्षा भूमि पर बड़े पैमाने पे जो है यहाँ पे अव्यवस्था है। आप देख सकते हैं कि बड़े पैमाने पे लोग यहाँ पर आकर श्रमदान कर रहे हैं और वो प्रशासन के साथ सहयोग भी कर रहे हैं। यहाँ पे बड़े पैमाने पर जो काम होना चाहिए था उस तरह से नहीं हो रहा। महज 2 ट्रक्स यहाँ पे दिखाई दे रहे हैं, उसी माध्यम से जो है यहाँ पे कुछ मुरुम और जो मलबा पड़ा है उस पर वो डाला जा रहा है और उसी माध्यम से इसको प्लेन करने की कोशिश हो रही है, लेकिन ये पर्याप्त नहीं है। प्रशासन ने इस पर ध्यान देना चाहिए और समुची यंत्रणा यहाँ पर लगा देनी चाहिए, क्योंकि 15 से 20 लाख लोग यहाँ पे आते हैं और ऐसे समय में इतने मलबे के बीच इतना यहाँ पे आप देख सकते हैं कि कितनी अव्यवस्था है, कितना पानी बह रहा है, काफी कीचड़ जो है यहाँ जमा हुआ है, काफी गंदगी है और इस कीचड़ के बीच में कैसे लोग रहेंगे, कैसे मैनेज कर पाएंगे, बड़ा मुश्किल सवाल है। और बारिश भी लगातार हो रही है। ऐसे में प्रशासन की जिम्मेदारी बनती है कि यहाँ पे अगर कुछ ताड़पत्री की व्यवस्था हो जाए या फिर ग्रीन मैट हो जाए, इस तरह की कोई सुविधाएं अगर यहाँ पे हो जाए तो कुछ हद तक राहत मिल सकती है। तो ग्रीन मैट होनी चाहिए, ताड़पत्री होनी चाहिए, ताकि लोग थोड़ा आसानी से रह पाएंगे। तो प्रशासन इस पर ध्यान दे और ग्रीन मैट थोड़ा एक पहले तो लेवलिंग किए जाए ये सारे कीचड़ को और उसके ऊपर फिर ग्रीन मैट डाली जाए। आपण बघू शकता की कशा पद्धतीने अजूनही चिखल प्रचंड साचलेला आहे आणि सगळे जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत नागपूर शहरातले बुद्धविहाराशी कनेक्टेड सगळे लोक इथे येऊन हे स्वतः साफ करतायत, स्वतः हे जे गाळ आहे ते नीट करतायत, स्वतः जे आहे आपण बघू शकता किती चिखल साचलेला आहे आणि सगळं चिखलला एक वेल मॅनेज करण्याचं काम जे आहे हे करतायत। तुम्ही सांगा काय प्रॉब्लेम होत आहे? प्रॉब्लेम म्हणजे इथे येणारे जे अनुयायी असतील त्यांना हे किचडामध्ये राहावं लागेल, त्यांना दर्शनाकरता येण्याकरता असुविधा होत आहे। याच्याकरिता समितीने याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन ठोस इथे काहीतरी व्यवस्था केली पाहिजे की लोकांना त्रास होणार नाही आणि नेहमीकरिता सध्याच्या परिस्थितीत नेहमीकरता लोकांना इथे येण्या जाण्याकरता त्रास होऊ नये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता हे दुरवस्था अशी पाहिली आपण की किचड आहे इथे ट्रकची माती टाकलेली आहे, 1 वर्ष या ट्रकच्या बाहेर सहन नाही होत आहे, तर त्यामुळे लोक येतील कसे आणि पाणी कधी आला तर मग ते दर्शनाला येतील कसे आणि थांबतील कसे याच्याकडे समितीने लक्ष दिलं पाहिजे परिपूर्ण। अच्छा, तुम्ही काय काय काम केलं आज सकाळपासून इथे येऊन? सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। मी माया ओके, आम्ही मागच्या वर्षीपासून इथे वाच ठेवण्यासाठी दीक्षाभूमी दक्षता समिती आम्ही इथे तयार केलेली आहे, कारण की यांच्यावर आपण लक्ष करत नाही तर हे समितीवाले माजून गेलेले आहेत। त्यांच्यासाठी आम्ही दक्षता समिती तयार केलेली आहे आणि मागच्या वर्षीपासून आम्ही आमचा हाच लढा आहे की दीक्षाभूमी तुम्ही सौंदर्यीकरण केलं, पण कोणतं केलं? गड्डे खोदणं हा सौंदर्यीकरण नाही। इथं मस्त झाडं लावा, बगीचा लावा, फुलं लावा आणि बाहेरचे लोक जे येतील त्यांना राहण्याची बसण्याची ही व्यवस्था करा। हे कामं करा ना, तुम्ही खोदकाम करून पुरा दीक्षाभूमीचं पूर्ण सत्यानाश करून टाकले तुम्ही, तर हे चुकीचं आहे। म्हणून आम्ही आता या 1 महिन्याच्या आधीपासून आम्ही इथं येऊन लोकांना आवाहन करतो की दुर्दशा बघा आमच्या दीक्षाभूमीची कशी आहे आणि ह्या लोकांना नाही होता आपण आपला श्रमदान म्हणून इथं द्यायचं। काय काय केलं श्रमदानामध्ये आज आपण? श्रमदानामध्ये आम्ही आज तर त्या साईडनं पूर्ण दलदल होतं, तिथे पूर्ण फरच्या उचलून पूर्ण फरच्या रोड तयार केला, त्याच्यावर बाजूला पूर्ण चुरी टाकली। सकाळपासूनचे 7 वाजतापासून सगळे जे इथं आले ते सगळे आपलं श्रमदानाचं काम करत आहेत। अच्छा, तुम्ही स्वतः श्रमदान करताय आणि हे जे काही आहे थोडासा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करताय, काय प्रॉब्लेम दरवर्षी होतो आणि कसं केलं पाहिजे जर हा प्रॉब्लेम नको यासाठी? एक्चुअली सबसे बड़ी बात है कि ये जो स्मारक समिति के लोग हैं वो है ना एड़ा बन के पेड़ा खाड़े जैसी, उनको कुछ पता ही नहीं यहाँ क्या हो रहा है। तो वो क्या करते, हमारे लोगों को चिढ़ाते, पहले हमारे लोग बोलते ऐसे करो, वो करते नहीं और फिर हमारे लोग चिढ़ते। आज हमारे इतने दिन से 1 महीने से लोग आ रहे, ये लोग को कुछ पता ही नहीं यहाँ क्या है, जबकि उनको सब पता है। उनको पता होने के बाद वो क्या सोचते हैं, नहीं बाबा मुझे नहीं पता ऐसा वाला, एक दूसरे का, इसीलिए सब उपासक आते नहीं, वो आपस में झगड़ा हो, अपने कुछ नहीं लेना है, लेकिन वो भी बौद्ध आदमी, हम भी बौद्ध आदमी, फिर ये कैसे आ रहे सब लोग, हम कैसे आ रहे? देखो कैसे हालत साड़ियों की, कपड़ों की, देखो ये सब गुजरू बच्चे, यंग बच्चे सब लोग ने क्या कर रहे काम, एक ऐसा आदमी नहीं कब काम कर रहा है। फिर आप बताओ कि फिर ये लोग क्या सिर्फ पैसे का, ये लोग का हक नहीं बनता आए ऐसे कपड़े पहन के और अपन खुद काम करे? ये लोग बौद्ध नहीं है क्या? ये लोग क्या करते, हमारे लोगों को चिढ़ाते, अब ये चिढ़ाएंगे तो भुगतेंगे, फिर हमको मत बोलना।
काल आम्ही 10-15 लोक गेलो गजघाटेकडे. ते ऑफिसमध्ये बसले होते. त्यांना म्हटलं एवढे लोक येतात, नाश्ता पाणी पाऊस घेऊस आला तर एखादी रूम खोलून द्या. का लोक बसले, तुम्हाला सगळं देऊन दाखव म्हणजे कुत्र्यासारखा तो चिडायला बसला. एवढा तो म्हणजे असं त्याला असं नाही वाटलं की समोरची लेडीज आहे, आपण कसं बोलल्या पाहिजे. असं एक मिनिट, गजघाटे का सबसे बड़ा प्रॉब्लेम है तो हर गोष्टीला विरोध करते. आमच्या रमाईचा कार्यक्रम होत होता, त्यांना घेऊ नाही दिला. विचारा, घेऊ दिला विचारा तुम्ही. त्यांना रमायचा नाही घेऊ दिलं. समाजाला कोणताच कार्यक्रम घेऊ नाही. सगळ्यात जास्त नाही का लोक त्याची कंप्लेंट करतात गजघाटेची कंप्लेंट नाही सांग. नाही तर गजघाटी जास्त कंप्लेंट आहे, कारण का तोच जास्त सगळ्यांना म्हणजे चिडवाचे काम करते ना. असं बोलतात की त्याच्या बापाची दीक्षाभूमी होय. बघा साहेब, त्या दिवशी आम्ही दीक्षाभूमी दक्षता समितीच्या माध्यमातून बरेच बौद्ध बांधव त्या समितीमध्ये जे आपले पालकमंत्री आहेत, कलेक्टर साहेब, नियोजन ऑफिसमध्ये आम्ही सर्वजण गेलो आणि त्या ठिकाणी आम्हाला कमसे कम सकाळपासूनचे आम्ही 3 वाजतापासूनचे तर आम्ही 6 वाजेपर्यंत तिथं राहिलो. आम्हाला कोणी भेट दिली नाही. नंतर आम्ही नारेबाजी केल्याच्या नंतर कलेक्टर साहेब आले आणि कलेक्टर साहेबांनी हात जोडला आम्हाला आणि त्यांनी म्हटलं की जे आम्ही दीक्षाभूमीचं काम करून राहिलो आहो ते आम्ही व्यवस्थित करत आहोत. जरी तुमच्याकडे काही नियोजन असेल, जो काम आमचा काही रुकलेला असेल तर तो तुम्ही आम्हाला द्या. ह्या गोष्टीला 3 दिवस झाले आहेत साहेब. त्या दिवसापासून आज तुम्ही बघू शकता ह्या परिसरामध्ये इकडे तिकडे सगळं कचरा भरलेला आहे आणि हे आमचे बौद्ध उपासक आज सातत्याने 1 महिन्यापासून ह्या ठिकाणी काम करत आहेत. मग मला हे सांगा, ह्या सरकारला, ह्या समितीला समजत नाही का? आज किती दिवस राहिले? आजची 28 तारीख आहे आणि 2 तारखेला आमचा सोहळा साजरा होणार आहे या ठिकाणी. आणि ह्या सोहळ्यामध्ये बाबासाहेबाचा जे 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षा दिली या पवित्र दीक्षाभूमीवर येऊन, मग दीक्षा दिल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेबांनी हे स्वप्न पाहिले होते का की मी ह्या पवित्र दीक्षाभूमीवर दीक्षा देऊन आज माझी हे अशी दुर्दशा होणार आहे म्हणून. यांनी जर ह्या समितीने गेल्या वर्षी पार्किंगचं काम केलं नसतं तर आज हे गड्डे पाहायला मिळाले नसते आम्हाला. आमची हे जागा जी होती हे मजबूत बनलेली होती आणि यांनी गड्डे करून हे सगळं उद्ध्वस्त केलं. आणि ह्या समिती खऱ्या अर्थाने हे समिती गद्दार आहे, बदमाश आहे, नालायक आहे. ह्या अशा समितीला ह्या दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आम्ही निषेध आहे. भाऊ काही बोलतो. मग आपण बघितलं की लोकांची भावना, आक्रोश प्रचंड आहे, तीव्र आहे आणि आपण बघू शकतो की आता फक्त 2 दिवस बाकी आहे आणि तरी सुद्धा जे आहे अजूनही इथे गड्डे बुजलेले नाही आहे, प्रचंड चिखल साचलेला आणि पाऊस कंटिन्यू सुरू आहे. तर अशा वेळेस काय सोल्युशन असलं पाहिजे परमनंट? आमच्या भीमसैनिकाची हे सूचना आहे की स्मारक समिती आज संडे आहे, कमीत कमी तुम्ही 10-12 लोक, आता एवढा मोठा बौद्धांचा रोष रामटेकपासून कुठून बाया माणसं विद्यार्थी आले, स्वतः मेहनत करून चिखलावर मुरुम टाकत आहेत, बजरी टाकत आहेत. तर स्मारक समिती कमीत कमी ऑफिसमध्ये येऊन बसायला पाहिजे. काही प्रश्नाची उत्तरं त्यांना द्यायचे आहेत, खूप मोठे प्रश्न आहेत. पण जे आता किचड जो दिसत आहे, जो मुरुम येत आहे, तर आम्ही थोडासा धन्यवाद बी देतो गव्हर्नमेंटला. पण ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे, तुम्ही कस्तुरचे बाग बरोबर केलं, कोराडी बरोबर केली, तुमचा रेशीम बाग बरोबर केला, बाबासाहेबाच्या दीक्षाभूमीनं तुमचं काय बिघडवलं हे मला पालकमंत्र्याला, कलेक्टर साहेब आणि नागपूर पालकमंत्र्यांना आम्ही सरळ प्रश्न करतो की तुम्ही तातडीनं आज संडे 28 तारीख सायंकाळपर्यंत ते 100 ट्रक, 3 ट्रक आले, 100 ट्रक क्रास काळी बजरी आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. किती बजरी पाहिजे आपल्याला इथे अजून प्लेनिंग करायला? 3 ट्रक आली, धन्यवाद. 12 वाजतले अजून 100 ट्रक, 100-150 ट्रक बजरी इथे येणार. आणि आमच्या बौद्ध लोकांचेही कारखाने आहेत उमरे रोडवर, कमी पैशानं बजरी मिळू शकते बौद्धांतर्फे, हे तुम्हाला मी सांगतो. तर हेच आम्हाला जास्त बोलायचं नाही. पण स्मारक समितीचा मी निषेध करतो. हे झोपली आहे स्मारक समिती, त्यांनी जागायला पाहिजे. त्यांनी परिस्थिती नेपाळसारखी, लद्दाखसारखी नागपुरात तरी व्हायला नको. संविधानाचा भारत आहे, बुद्ध धम्मीय भूमी आहे, तरी तुम्ही परिस्थिती तशी निर्माण करून आले. येणाऱ्या काळात बौद्ध लोक तुमच्यासोबत काहीही करू शकतात. सावधान व्हा, जागे व्हा. सावधान व्हा आणि जागे व्हा, कारण जय भीम. तर हा लोकांचा रोष आपण बघितला की अजूनही जे आहे फक्त 2 दिवस शिल्लक असताना प्रचंड माती साचलेली आहे, चिखल साचलेला आहे. लोक कसे उभे राहतील, लोक कसे येतील आणि कसे वेदन करतील हा प्रश्न आहे. आणि स्मारक समिती आणि प्रशासनाने लवकर या संदर्भात निर्णय घेऊन आजच्या आज ही जागा समतोल करावी अशी त्यांना विनंती आहे.